श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आहे रामनवमी. आज प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत. आज आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा ही कशी करायची आहे, कोणती सेवा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ हा मी कालच अपलोड माझ्या चॅनलवर केलेला आहे आणि तो तुम्ही बघितला सुद्धा असेल. आणि त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांची सेवा आज केली सुद्धा असेल. आणि ज्यांनी कोणी अजूनही प्रभू श्रीरामांची पूजा ही केली नसेल तर त्यांनी संध्याकाळी प्रभू श्रीरामांची पूजा सुद्धा करा आणि रामरक्षा स्तोत्राचे सुद्धा पठण जरूर करा. तसंच प्रभू श्रीरामांना आज खीर, शिरा तसंच सुंठवड्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायला विसरू नका. आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांना आपल्याला पिवळे वस्त्र ही अर्पण करायची आहेत. त्याचप्रमाणे पिवळी फुलं, पिवळी फळे हे अर्पण करायचे आहेत. आज रामनवमीच्या दिवशी अत्यंत शुभ योग आहे, तो म्हणजेच रवी योग. आणि हा योग संपूर्ण दिवसभर आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला रामनवमीच्या दिवशी रवी शुभ योगामध्येच प्रभू श्रीरामांची सेवासुद्धा करायची आहे आणि त्यासोबतच काही खास उपायसुद्धा करायचे आहेत. हे खास उपाय केल्याने आपल्याला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तर मिळेलच, पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांच्या सेवेसोबतच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस या ठिकाणी 9 दिव्यांचे दीपदान हे जरूर करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती त्यावेळेस आपण ज्याप्रमाणे दीपदान हे केलं होतं तसंच आज सुद्धा आपल्याला करायचं आहे. आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस 9 दिवे हे लावायचे आहे. 9 दिव्यांचे दीपदान हे करायचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की हे दिवे आपल्याला कुठे लावायचे आहे आणि कसे लावायचे आहे, तसंच नेमकं कोणत्या वेळी लावायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्रभू श्रीरामांना चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही समर्पित आहे. ही तिथी रामनवमी म्हणून आपण ओळखत असतो. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता, त्यामुळेच या तिथीला विशेष महत्त्व हे प्राप्त झालं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रभू श्रीरामांना विशेष महत्त्व आहे आणि त्यांचे स्थानसुद्धा विशेष महत्त्वाचे आहे. श्रीरामांना त्यांच्या गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम असे आपण म्हणत असतो. श्रीरामाचे नाव जरी आपण घेतले तरी आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. अशा या महातेजस्वी प्रभू श्रीरामांना चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी समर्पित आहे. आणि म्हणूनच अशा एकवचनी, एकपत्नी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या प्रभू श्रीरामांसाठी आपल्याला संध्याकाळी दीपदान हे करायचे आहे. आज रामनवमीच्या दिवशी आपण आपल्या घरी प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने, सेवा केल्याने आपल्या घरातील सुख समृद्धी ही वाढत असते आणि तसंच माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर आज आपल्याला संध्याकाळी 9 दिवे हे प्रज्वलित करायचे आहे. हे दिवे आपल्याला संध्याकाळी ज्या वेळेस आपली दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे तुम्ही पणतीचे दिवे सुद्धा घेऊ शकतात किंवा कणकेचे दिवे सुद्धा तुम्ही बनवून हे दिवे लावू शकतात. शक्य झाल्यास कणकेचेच दिवे बनवून तेच प्रज्वलित करा, कारण कणकेचे दिवे लावल्याने त्याचा जास्त चांगला प्रभाव हा होत असतो, त्याचा जास्त चांगला रिझल्ट हा मिळत असतो. आणि म्हणूनच संध्याकाळच्या आधी 9 कणकेचे दिवे आपल्याला गव्हाच्या पिठाचे बनवायचे आहेत. आणि या पिठामध्ये आपल्याला मीठ हे टाकायचं नाही आहे. न मीठ टाकता गव्हाच्या पिठाचे हे 9 दिवे आपल्याला बनवायचे आहेत. आणि जर काही कारणास्तव तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही पणतीचे दिवे सुद्धा प्रज्वलित करू शकतात. आणि या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप हे टाकायचे आहे. या पणत्यांमध्ये किंवा दिव्यांमध्ये आपल्याला जोड वात ही लावायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे. आणि त्यानंतर हे 9 दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तेल वापरलं या दिव्यांमध्ये तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो तर गाईचं तूपच हे वापरा. त्यानंतर एका पाटावर हे या 9 दिव्यांचं ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि हे ताट आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं आहे. आणि हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी आपण जेव्हा बसू तेव्हा आपल्याला बसण्यासाठी आसन हे घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे 9 दिवे आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे. तसंच या दिव्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करायचं आहे. धूपदीप हा ओवाळायचा आहे.
तर या पद्धतीने आपल्याला या दिव्यांची पूजा करायची आहे। अशी विधिवत पंचोपचार पूजा केल्यानंतर यातील 2 दिवे हे आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचे आहेत। आपलं मुख्य प्रवेशद्वार जे असेल त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आपल्याला हे 2 दिवे यातले 2 दिवे ठेवायचे आहेत आणि त्यातला एक दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे। आणि हे दिवे ठेवत असताना आपल्याला त्या दिव्यांसाठी आसन हे ठेवायचं आहे, आसन हे तयार करायचं आहे। तर इथे तुम्ही दिव्याखाली तांदळांचं आसन हे तयार करू शकतात किंवा फुलांचं किंवा विड्याच्या पानाचं सुद्धा आसन हे तयार करू शकतात। दिवे ठेवण्याआधी तिथे तांदळांचं किंवा फुलांचं आसन हे तयार करायचं आहे आणि त्यावर आपल्याला दिवे हे ठेवायचे आहेत। आणि यातलाच एक दिवा आपल्याला आपल्या टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। बघा 2 दिवे हे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवले, तसंच एक दिवा तुळशीजवळ ठेवला आणि एक दिवा हा टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवला। तर असे 4 दिवे हे झाले आणि आता उरले आहेत 5 दिवे। हे 5 दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोर लावू शकता, तिथेच तुम्ही ठेवू शकतात। आणि जर तुम्ही प्रभू श्रीरामांची वेगळ्या पाटावर पूजा मांडणी ही केली असेल तर त्या पूजा मांडणीसमोर सुद्धा या दिव्यांमधले 2 दिवे हे देवघरासमोरच ठेवू शकतात आणि उरलेले 3 दिवे हे त्या पूजेच्या मांडणीसमोर ठेवू शकतात। आणि जर तुम्ही अशी कुठली वेगळी पूजा मांडणी ही केलीच नसेल तर तुम्ही हे 5ही दिवे देवघरासमोर प्रज्वलित करून ठेवू शकतात। जरी तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची वेगळी पूजेची मांडणी नसेल किंवा फोटो नसेल तर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच। तर या 5ही दिव्यांनी आपल्याला सर्वात आधी प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला आरती ही ओवाळायची आहे, तसंच बाळकृष्णांची आरती ही ओवाळायची आहे। आणि त्यानंतर या 5 दिव्यांमधील एक दिवा हा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू शकतात। तसंच आपल्या किचनमध्ये सुद्धा तुम्ही एक दिवा हा आपल्या किचन ओट्यावर आपल्या गॅस शेगडीजवळ ठेवू शकतात। आपल्या गॅस शेगडीजवळ आपल्या किचन ओट्यावर साक्षात माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि म्हणूनच एक दिवा हा आपल्याला इथे सुद्धा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला मी सांगितलेल्या ठिकाणी दिव्यांचे दीपदान हे करायचे आहे। दिवे प्रज्वलित करून आपल्याला आपल्या घरामध्ये या सर्व ठिकाणी ठेवायचे आहेत। आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इतर दिव्यांमधील जे 5 दिवे उरले आहेत त्या 5 दिव्यांमधून तुम्ही आणखीन इतर ठिकाणी तुम्हाला जिथे वाटत असेल, तुम्हाला जर एक्स्ट्राची बाल्कनी असेल किंवा एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही एक दिवा हा प्रज्वलित करून ठेवू शकतात। पण मात्र आपल्या देवघरासमोर आणि जिथे कुठे पूजेची मांडणी आपण केली आहे तिथे आपल्याला निदान 2 दिवे हे प्रज्वलित करून ठेवायचेच आहेत आणि बाकीचे दिवे हे मी सांगितलेल्या ठिकाणी तुम्ही ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी रामनवमीच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळेस 9 दिवे हे प्रज्वलित करून त्यांचे दीपदान हे करायचे आहेत। हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईलच, तसंच प्रभू श्रीरामांची सुद्धा कृपादृष्टी ही आपल्यावर राहील। हे 9 दिव्यांचे दीपदान केल्याने माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर कायम टिकून राहील। माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होईल आणि आपल्या घरातील सुख समृद्धी ही वाढेल। आज रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा करत आहोत आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये कुठेही अंधार हा ठेवायचा नाहीये। म्हणूनच आपल्या घराच्या बाहेर टेरेसवर, बाल्कनीमध्ये, खिडकीमध्ये, तुळशीजवळ आपल्या घरामध्ये आपल्याला या 9 दिव्यांचे दान करून प्रज्वलन करून आपलं घर हे आपल्याला प्रकाशमान करायचे आहे। असं केल्याने आपण एक प्रकारे प्रभू श्रीरामांची सेवाच ही करत आहोत। तर याप्रमाणे या दिव्यांचे प्रज्वलन करून झाल्यानंतर, या दिव्यांचे दान करून झाल्यानंतर आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, टेरेसवर, अंगणामध्ये, तुळशीजवळ, खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये याप्रमाणे दिवे ठेवून झाल्यानंतर इतर दिवे तर आपण देवघरासमोर ठेवलेलेच आहेत। तर तिथे त्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि रामरक्षा स्तोत्राचे पठण हे करायचे आहे। आणि जर तुम्ही पूजेची वेगळी मांडणी ही केली असेल आणि तिथे दिवे प्रज्वलित करून बाकीचे दिवे हे ठेवले असतील तर तिथे बसायचं आहे आणि तिथे रामरक्षा स्तोत्राचे पठण हे करायचे आहे। तसंच आपल्या घरातील मुलांकडनं सुद्धा आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण हे जरूर करून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आज आपल्याला रामनवमीच्या दिवशी 9 दिव्यांचे प्रज्वलन हे कसे करायचे आहे, 9 दिव्यांचे दान हे कसे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली आहे। तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे आज संध्याकाळी 9 दिव्यांचे दान हे जरूर करा आणि प्रभू श्रीरामांची सेवासुद्धा जरूर करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।